सबस्क्राइब करा PMJ चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करा नवनवीन रेसिपी सगळ्यात पहिले बघण्यासाठी। हॅलो फ्रेंड्स, PMJ's किचन मध्ये मी पूजा तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे। आज आपण लहानांपासून मोठ्यांना आवडणारे मँगो आईस्क्रीम बनवणार आहोत। आणि हो, हे शुगर फ्री मँगो आईस्क्रीम आपण फक्त 4 इंग्रेडिएंट्स वापरून बनवणार आहोत। चला तर मग आईस्क्रीम बनवण्यास सुरुवात करूयात। मँगो आईस्क्रीम बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा लिटर दूध, त्याचबरोबर 7 ते 8 खजूर बिया काढून घेतले आहे आणि अर्धा कप काजू घेतले आहे। काजू आणि खजूर 2 तास पाण्यामध्ये भिजवून घेतले आहे मी। मँगो आईस्क्रीम बनवायचं म्हटलं तर मँगो तर लागणारच ना, त्यासाठी इथे मी एक मँगो म्हणजेच आंबा घेतला आहे। इथे मी मीडियम गॅस फ्लेमवर कढाई ठेवली आहे, त्यामध्ये अर्धा लिटर दूध घालूयात। त्याचबरोबर यामध्ये भिजवलेले काजू आणि खजूर सुद्धा घालायचे आहेत। आता याला चांगली उकळी येऊ देऊयात। हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। इथे तुम्ही खजूरचं प्रमाण कमी अधिक करू शकतात। आणि हो, यामध्ये काजू घातल्यामुळे याला छान घट्टसरपणा येतो। काजू आणि खजूर भिजवल्यामुळे सॉफ्ट होतात, त्यामुळे हे दूध आपण साधारणतः 10 मिनिटे चांगले उकळवून घेणार आहोत। हे दूध चांगलं उकळलं आहे आणि घट्ट सुद्धा झालं आहे। आता आपण गॅसची फ्लेम बंद करूयात व हे दूध थंड होऊ देऊयात। दूध थंड होत आहे तोपर्यंत आपण मँगो कट करून घेऊयात। इथे मी केशर आंबा वापरला आहे। तुमच्याकडे जो आंबा अवेलेबल असेल तो तुम्ही यामध्ये वापरू शकतात। याला बारीक बारीक क्यूब्समध्ये कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे सर्व मिक्सरला चांगल्या प्रकारे वाटलं जाईल। मँगो कट करून तयार आहे आणि दूध सुद्धा थंड झालं आहे। हे थंड झालेलं बॅटर आपण मिक्सरमध्ये घालूयात। यासोबतच बारीक कट केलेला मँगो यामध्ये घालायचा आहे व हे सर्व मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आहे। इथे आईस्क्रीमचे बॅटर बनवून तयार आहे। बघू शकता तुम्ही याची कन्सिस्टन्सी। काजू आणि खजूर वापरल्यामुळे हे छान घट्ट झाले आहे। कलर सुद्धा अप्रतिम आला आहे याला। आता हे बॅटर सेट होण्यासाठी एका डब्यामध्ये घालूयात। आता आपण यावर काजू आणि बदाम बारीक कट करून घालायचे आहेत। आता आपण या आईस्क्रीमच्या वरच्या साईडने अशा प्रकारे प्लास्टिकचा रोल पेपर लावणार आहोत। अशा प्रकारे रोल पेपर लावल्यामुळे हे आईस्क्रीम चांगले सेट होते आणि जास्त बर्फ सुद्धा तयार होत नाही यामध्ये। आता डब्याचे झाकण लावून हे आईस्क्रीम सेट होण्यासाठी फ्रीजरमध्ये 8 ते 10 तास ठेवून देऊयात। 8 ते 9 तास झाले आहेत। बघू शकता तुम्ही मँगो आईस्क्रीम बनवून तयार आहे। चांगल्या प्रकारे सेट झालं आहे हे आईस्क्रीम। आता आईस्क्रीम स्कूपच्या सहाय्याने आपण याला बाउलमध्ये काढून घेऊयात। अगदी याच पद्धतीने आपण आईस्क्रीम बाउलमध्ये काढून घेणार आहोत व सर्व करतेवेळी कट केलेले ड्रायफ्रूट्स आणि केसर घालून याला गार्निश करणार आहोत। इथे
4 इंग्रेडियंट्स वापरून बनवलेले शुगर फ्री मँगो आईस्क्रीम तयार आहे। हे मँगो आईस्क्रीम तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी PMJ चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।